नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच रंजक संधीबद्दल बोलणार आहोत. भारतीय लष्कराची सिव्हिलियन स्विचबोर्ड ऑपरेटर म्हणजेच CSBO भरती 2026. या संपूर्ण विश्लेषणाला आपण एका मिशन ब्रीफिंग सारखं समजून घेऊया, जेणेकरून ही सगळी माहिती अगदी सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने क्लिअर होईल. चला तर मग सुरू करूया. या मिशनचं पहिलं आणि सर्वात मोठं टार्गेट काय आहे ते पाहूया. संपूर्ण देशभरातून या पदासाठी तब्बल 190 जागा उपलब्ध आहेत. भारतीय लष्करासोबत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही एक अतिशय दुर्मिळ संधी आहे. या 190 पैकी एक जागा मिळवणं हेच मुख्य उद्दिष्ट असायला हवं. आता अनेकांना हा प्रश्न पडला असेल की हे CSBO नक्की करतात तरी काय? नवीन लोकांसाठी हे समजून घेणं खूपच सोपं आहे. या भूमिकेला आपण एका कम्युनिकेशन हब किंवा एका महत्त्वाच्या पुलासारखा समजू शकतो. लष्कराच्या अत्यंत महत्त्वाच्या टेलिफोन लाईन सांभाळणं, योग्य कॉल्स एकमेकांना जोडणं आणि संवादाची संपूर्ण सिस्टीम सुरळीत ठेवणं ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी या ऑपरेटरची असते. एका अर्थाने ते लष्कराच्या संपर्काचा कणा असतात. ह्या मिशनचा रोड मॅप अगदी सिंपल आहे. पहिल्यांदा उद्दिष्ट म्हणजे काम काय आहे ते आपण पाहिलं. आता चाव्या म्हणजेच पात्रता बघूया. त्यानंतर बक्षीस म्हणजे पगार आणि शेवटी सिग्नल म्हणजेच अर्ज करण्याची पद्धत. चला थेट दुसऱ्या टप्प्याकडे वळूया. पात्रता आणि वय. हे दार उघडण्यासाठी कोणत्या चाव्यांची गरज आहे ते बघूया. इथे फक्त दोनच गोष्टींची गरज आहे. एक म्हणजे 10वी पास असणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रायव्हेट बोर्ड एक्सचेंज म्हणजेच कार्यालयांतर्गत फोन नेटवर्क हाताळण्याचा किमान 6 महिन्यांचा अनुभव. अगदी सोपा आहे ना? या 2 चाव्या असतील तर पहिलं पाऊल पडलं असं समजा. आता वयाचं गणित कसं काम करतं ते पाहूया. 31 मे 2026च्या हिशोबाने वय मोजलं जाणार आहे. जनरल कॅटेगरीसाठी वय 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावं. पण राखीव प्रवर्गासाठी इथे खूप चांगल्या सवलती आहेत. ओबीसीसाठी 3 वर्ष एक्स्ट्रा म्हणजे 28 वर्षांपर्यंत संधी मिळते आणि SC/ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्षांची सवलत आहे, म्हणजेच 30 वर्षांपर्यंत अप्लाय करता येतं. पुढचा टप्पा आहे बक्षीस. आकर्षक पगार आणि शून्य फी यामुळे ही भरती प्रक्रिया खरंच किती फायदेशीर आहे ते पाहूया. इथे खूप भारी आणि पॉझिटिव्ह गोष्ट पाहायला मिळते. फॉर्म भरण्यासाठी लागणारी फी चक्क ₹0 आहे, म्हणजेच काहीही खर्च नाही. आणि दुसरीकडे जर सिलेक्शन झालं तर सुरुवातीचा पगार 7व्या वेतन आयोगाच्या लेव्हल 3 नुसार तब्बल ₹21,700 असेल. शून्य आर्थिक गुंतवणुकीत एवढी भक्कम सुरुवात मिळणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आता येऊया अंतिम आणि सर्वात सोप्या टप्प्यावर, सिग्नल पाठवणं. ऍप्लिकेशन नक्की कसं करायचं ते बघूया. कोणत्याही लष्करी मोहिमेत टायमिंग सगळ्यात महत्त्वाचं असतं. अर्जाची ही प्रोसेस 2 मे 2026ला सुरू होणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अप्लाय करण्याची शेवटची तारीख 31 मे 2026 आहे. या ठरलेल्या वेळेतच आपले सिग्नल्स म्हणजेच अर्ज पोहोचणं खूप गरजेचं आहे. हा अर्ज नक्की कुठे पाठवायचा? तर इथे पोस्टाची कोणतीही झंझट नाहीये. संपूर्ण अर्ज थेट ईमेलद्वारे पाठवायचा आहे. ईमेल ID आहे csbo.south@army.nic.in. ही पद्धत अत्यंत फास्ट आणि सुरक्षित आहे. तर या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. शून्य फॉर्म फी, लेव्हल 3चा भक्कम पगार आणि केवळ एका ईमेलवर चालणारी सोपी प्रोसेस, हे सगळं पाहता भारतीय लष्करासोबत काम करू इच्छिणाऱ्यांसाठी हे CSBO पद एक सर्वोत्तम एंट्री पॉइंट ठरू शकतं का? यावर नक्की विचार व्हायला हवा. आणि म्हणूनच या माहितीचा उपयोग करून पुढची तयारी आजच सुरू करायला काय हरकत आहे? हे विश्लेषण समजून घेतल्याबद्दल खूप खूप